गट क मुख्य 2025ची GML आलेली आहे आणि माझा रँक आहे 687. याच्यातून काही मला पोस्ट नाही भेटणार आहे एवढ्या रँकवर आणि एवढ्या मार्क्सवर, परंतु माझ्यासाठी एक कॉन्फिडन्स बूस्टर असणार आहे. कारण की गट ब मुख्यानंतर खूपच खराब स्कोर आला होता माझा आणि खूपच कॉन्फिडन्स लो झाला होता माझा. त्यामुळे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं की इथे चांगला रँक ॲटलीस्ट घेणं, पोस्ट जरी नाही भेटली तरी. कारण की 5 डिसेंबरचाच मी ऑलरेडी विचार करत होतो जेव्हा माझा गट ब चा रिझल्ट गेला आणि म्हणजे खूपच खराब स्कोर आला त्यानंतर. सो माझ्यासाठी आता कॉन्फिडन्स बूस्टर असणार आहे. पेपर 1ला इथे मला मार्क्स कमी आहेत. मला असं वाटतं तिथे जर आले असते तर अजून स्कोर चांगला आला असता. पेपर 2ला त्या मानाने बरेच गट कला. पेपर 2ला मी वेगळं काही केलं नव्हतं. जे माझं बेसिक अभ्यास आहे, कदाचित माझं बेसिक स्ट्राँग आहे थोडंसं. त्यामुळे तिथे मला थोडंसं चांगलं मार्क्स आले आणि तरी पण अजून येऊ शकले असते. सायन्सला थोडे आले नव्हते तिथे मला गट क मुख्यला. बाकी सगळ्या विषयात मला चांगले मार्क्स आले आणि जे पण बेसिक आहे तेच केलं होतं, वेगळं काही नव्हतं केलं. सो तेच महत्त्वाचं आहे आणि तेच माझं आता लक्ष असणार आहे की 5 डिसेंबरला 100 दिवस आहेत माझ्याकडे आता आणि 100 दिवस जर मी माझं बेस्ट दिलं तर मला असं वाटतं की तिथे पण मी चांगलं करेल. सो माझं आता पूर्ण लक्ष 5 डिसेंबरकडे असणार आहे आणि 100 दिवस आहेत. एका वेळी 1 दिवस आणि तो दिवस मी माझं बेस्ट देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि मला माहिती आहे 100 दिवस जर बेस्ट दिला तर मला असं वाटतं की चांगला स्कोर देता नक्कीच येईल. सो बघूया काय होतं आता.